आज महाराष्ट्राच्या पोशिंद्याचा राज्याभिषेक। या सिंहासनावर आरूढ होण्याआधी राजे आपणास शपथ घ्यावी लागेल। जगदंब, कशी घ्यावी आम्ही शपथ? हे स्वराज्य घडवताना ज्यांचे रक्त या स्वराज्याच्या मातीवर पडले, ज्यांच्या बलिदानामुळे आम्ही छत्रपती होऊ शकलो, ते माझे मावळे सोबत नसताना कुठल्या अंतःकरणाने शपथ घ्यावयाची आम्ही शपथ घेतो त्या वीर प्राणांची, शपथ घेतो पावनखिंडीत लढलेल्या बाजी प्रभूंची, कोंढाण्याच्या तान्हाजीची, नेताजीची, शपथ घेतो जीवा बहिर्जी मुरारबाजींची, शपथ घेतो स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची। आम्ही शिवाजी, शहाजी भोसले, आई तुळजाभवानीच्या साक्षीने शपथ घेतो, माझ्या स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक संकटाचा मी वध करेन, या माझ्या रयतेचा सांभाळ करीन। हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती, आता हे स्वराज्य सूर्याच्या अंतापर्यंत अबाधित राहावे ही आमची जबाबदारी असेल। जगदंब, जगदंब, जगदंब। टेंटवाली मंडळी सगळ्यांची तारंबळ उडाली, कारण की पाऊस इतक्या जोरात आला, सगळ्यांची टेंटची वाट लागलेली आहे, सर्वांच्या टेंटमध्ये पाणी घुसलेलं आहे। आणि आम्ही सुद्धा आमचा टेंट शिफ्ट केला, आमचा एक टेंट या ठिकाणी आहे आणि दुसरा टेंट समोरच्या बाजूला आहे। आता कुठून त्याला शिफ्ट केलं तुम्हाला दाखवतो, कशाचं तुम्हाला दाखवतो, शिफ्टिंगचं सामान चालू आहे बघा। आणि दुसरा टेंट आमचा इथे लागला होता, तर मात्र तो शिफ्ट करून त्या जागेवर नेण्यात आलेला आहे। मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी तुमचा हो शुभम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड, आपले महाराष्ट्र। आज आपण निघालो ती स्वराज्य राजधानी किल्ले श्रीमंत रायगडाकडे, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 353वा राज्याभिषेक सोहळा किल्ले श्रीमंत रायगडावर साजरा होणार आहे। तर या 2 दिवसीय सोहळ्यासाठी आज आपण किल्ले श्रीमंत रायगडावरती निघणार आहोत। तर मित्रांनो, आता आपली तयारी झालेली आहे आणि आपली गँगसुद्धा रेडी झालेली आहे। आज आपण लगेचच किल्ले श्रीमंत रायगडकडे निघणार आहोत। आपल्या बाईक्स रेडी आणि आपली मंडळीसुद्धा रेडी झालेली आहेत। आपण माणगाव सोडलेलं आहे आणि आता आपण नाश्त्यासाठी थांबलो होतो, थोडासा पाऊससुद्धा आला होता आणि आता आपण इथून एक माणगाव फाट्यावरून किल्ले रायगडकडे जाणारी वाट लागली आहे, शॉर्टकट आहे, म्हणजे आपण महाडमार्गे जात नाही होत। आपण माणगाव सोडल्यानंतर एक कमानी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो येता माझ्या मागे। तर मंडळी, आता आपण गडाच्या पार्किंगपाशी आलेलो आहे, म्हणजे गडापासून 5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे आणि आपण बाईक आपल्या पार्क केल्या आहेत। या ठिकाणी खूप मोठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या मागे, 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स आणि चांगलं असं नियोजन या ठिकाणी रायगड पोलीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। भरपूर मोठी अशी आपण या ठिकाणी पाहू शकता पार्किंग। आणि इथून आता यापुढे महाराष्ट्र परिवहन राज्य महामंडळ म्हणजेच आपली लाडकी लालपरी यांची मोफत सेवा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण एस टीमधून आता इथून पुढचा प्रवास ते गडाच्या पायथ्याच्या अलीकडे आपल्या ते एस टी जाऊन सोडणार आहे। आपली लालपरी उभी पाहू शकता, रायगडकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी अशी इथून व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण रायगडातून या ठिकाणी एक्स्ट्राच्या एस टी बसेस सोडण्यात आलेल्या लालपरी आपण पाहू शकता। आता इथून आपल्याला ही एस टी बस थेट पायथ्यापर्यंत सोडून जाणार आहे। आपल्याला एस टीने अर्ध्या रस्ता सोडलेला, इथून आता आपली पायी वारी चाललेली आहे। पहिल्यांदा आपण आलो बाईकवर आणि त्यानंतर एस टीने आपल्याला पायथ्याच्या थोडं अलीकडे म्हणजे जवळपास 1 किलोमीटर आधी येऊन सोडले। आता इथून सगळ्यांची पायी वारी म्हणजे आता आपण गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। इथून चित्तदराला सुरुवात होते आणि आपण आता जाणार आहोत नाणेदरावच्या मार्गे, जे की इथून आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे। तर काही मंडळी इथून जात आहेत चित्तदरवाजा मार्गे। इथून वर गेल्यानंतर लगेचच आपल्याला पहिल्यांदा खूप लढा बुरुजाची भेट होते त्या ठिकाणी।
तर पहिल्या पायरीला नमन करून आपण सुद्धा आता गडावरती जाऊया। या ठिकाणी मित्रांनो इथून आपल्याला आता सुरुवात होणार आहे नाणे दरवाजाला आणि ही सरळ वाट छत्री निजामपूरकडे गेलेली आहे, इथून खालच्या गावाकडे गेलेले आणि इथून आता आपल्याला मंडळीसोबत पायरीला नमस्कार करूया आणि इथून आपल्या मोहिमेला सुरुवात या 353व्या छत्रपती शिवराज्याभिषेकाला सुरुवात आणि गड चढायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। टप्प्याटप्प्याने तुम्हाला दाखवू आता कसं आम्ही संपूर्ण प्रवास करणार संपूर्ण गडावर जाईपर्यंत। ही मानाची काठी नाचवण्यात येणार आहे आणि ती आता घेऊन चाललेली मंडळी सर्व उद्या सकाळी सर्व आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत आणि असा संपूर्ण नजारा समोर आपल्याला टकमकटूक दिसत आहे। या ठिकाणी आहे महादरवाजा आणि समोरचा असा परिसर। आताच नुकताच पाऊस येऊन गेला, या ठिकाणी टाइम लॅप्स लावलेला आहे मी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती, तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। आणि किती सुंदर असा नजारा, जणू स्वर्गाची सफरच करून देणारा संपूर्ण थक्क करणारा नजारा। या ठिकाणी संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। जे हत्ती तलाव पार केल्यानंतर अन्नछत्र आहे या ठिकाणी संपूर्ण आलेल्या शिवभक्तांसाठी या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे आणि तीच आपण ही लाईन पाहू शकता। आलेलं शिरकाई देवीच्या दर्शनासाठी गडावरची गडदेवता आणि शिरकाई मातेचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत। आपली अर्धी मंडळी पुढे गेलेली आहेत। मंडळी आपण गडावर पोहोचलेलो आहोत, आता होळीच्या माल्यावरती पोहोचलेलो आहोत। तुम्ही वरचा संपूर्ण माहोल आणि नजारा पाहू शकता, या ठिकाणी सुद्धा माहोल पाहू शकता आणि उद्याची तयारी, मंत्र्यांची तयारी 4 पावलं चालू शकत नाही। या ठिकाणचा माहोल तुम्हाला दाखवतोय। तर म्हणजे आता आपण पोहोचलो आहोत बाजारपेठेमध्ये आणि संपूर्ण बाजारपेठेचा तुम्ही परिसर पाहू शकता। संपूर्ण टेंट्सने हा संपूर्ण परिसर गजबजलेला आहे। सर्व ते तुम्हाला या ठिकाणी टेंट्सची सुविधा आणि प्रत्येकाची सुविधा केलेली आहे। या ठिकाणी अनेक ग्रुपसुद्धा आलेले आहेत, ढोलताशा पथक वगैरे, अनेक शिवप्रेमी संस्था, शिवभक्त आणि खास करून उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ठिकाणी महाराजांचे काही वंशजसुद्धा पाहायला मिळणार आहेत। महाराजांचे महाराजांचे मावळे जे होते त्यांचे शाही घराण्यांचे सर्व वंशजसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपल्याला जर जवळून पाहता आलं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन, कारण की गेल्या वर्षी आपण बांदल सेनेचे प्रमुख अनिकेत दादा बांदल यांची आपण भेट घेतली होती। वरती आलेले पोरांनी टेंट लावलेला आहे आणि टेंट ॲक्च्युली दुसऱ्या जागेवर लावला होता, त्या जागेवर मला दाखवते त्या ठिकाणी जाऊन, आणि तो आता शिफ्ट केलेला आहे या ठिकाणी। आणि सर्व जेवढे टेंटवाली मंडळी आहे सगळ्यांची तारांबळ उडाली, कारण की पाऊस इतक्या जोरात आला, सगळ्यांची टेंटची वाट लागलेली आहे, सर्वांच्या टेंटमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि आम्हीसुद्धा आमचा टेंट शिफ्ट केला। आमचा एक टेंट या ठिकाणी आहे आणि दुसरा टेंट समोरच्या बाजूला आहे। आता कुठून त्याला शिफ्ट केलं तुम्हाला दाखवतो, कशाचं तुम्हाला दाखवतो, शिफ्टिंगचं सामान चालू आहे बघा। यामध्ये आमचा टेंट होता या जागेवरती, पहा संपूर्ण पहाडी टेंटमध्ये घुसलेला आहे आणि दुसरा टेंट आमचा हा समोर लागलेला आहे, तो सुद्धा टेंट दाखवतो। आमची ही पब्लिक टेंट लावते। रूम नंबर 306 हा इथे एक आमचा टेंट आहे आणि दुसरा टेंट आमचा इथे लागला होता, तर मात्र तो शिफ्ट करून त्या जागेवर नेण्यात आलेला आहे। आता आमचं मंडळी टेंट लावून झालेलं आहे या ठिकाणी, स्टोव पण काढलेला आहे, लगेचच मॅगी आणि चहा बनवून घेऊ।
असं ठीक आहे. तर म्हणजे आता सूपची तयारी चाललेली आहे. वा वा वा, कसा एक्सपिरियन्स आहे आणि का तुझा? अतिशय सुंदर. आणि या संपूर्ण रायगडावरचा माहोल कसा वाटते? रायगडावरचा थंड माहोल आणि गरमागरम सूप. जेस एक्सपिरियन्स सांग तुझा. आणि आता इथे अक्षरशः मागाशी खूप पाऊस आला होता, भिजलेलो अक्षरशः आम्ही खूप. पण आता इथे आम्ही मस्त लाईव्ह सूप बनवलेला आहे. ते आता थोडं आम्हाला बॉडीला एनर्जी मिळाली आहे. आणि हा आनंद 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला नाही मिळणार, आणि हा आनंद घरी बसून मिळेल काय? अजिबात नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला रायगडमध्ये यावं लागेल. आपण होळीच्या माळामध्ये आलो आणि या ठिकाणी गोंधळाला सुरुवात झालेली आहे. देवीच्या गोंधळाला सुरुवात झाली, अंबाबाईच्या गोंधळाला सुरुवात झाली आहे. आणि आता आपण या ठिकाणी जाणार आहोत, देवट्या नाचवणार आहोत.
शाहिराचं गाणं मेल्या मुर्द्याला यावं वसन. शाहिरा गाणं गाछान मेल्या मुर्द्याला यावं वसन. प्रत्येकाला वाटतं आज शिवराज्याभिषेक आहे म्हणलं की आज तुमची आमची दिवाळी साजरी होते. हा जो कार्यक्रम आहे शाहिराचा कुणाचा कार्यक्रम आहे? अरे मर्दाचा पोवाडा मर्दाचा असतो, मर्दानं गायचा असतो, ऐकायचा सुद्धा मर्दाला असतो. पोवाडा ऐकायचं कुणाचं बी काम नव्हतं, बरोबर आहे का? हे माझ्या जिजाऊची पुण्याई आणि कशी आली फळा बापाचा बाप वासोबा जन्मला. महाराज सांगतात अरे माझे हे गड किल्ले माझा आत्मा होता, माझा प्राण होता, त्यांच्या अवस्था काय. अरे मुलींनी तोंडाला फडकं बांधून गड काय फिरायची जागा आहे का? अरे गडावर बाटल्या विसवायला तुमच्या बापाचा सातबार आहे का? मग शाहीर सांगतात आम्ही पुण्यासाठी गायचं आणि कशासाठी गायचं हे असं बघितल्यावर ऐका. ओम नमो आई जगदंबे. आणि या खरसाई मधला हा खरसाई पुत्र शाहीर किशोर शिताळे राजांना म्हटलं होतं, राजा एकदा मला चान्स द्या, या राज सदैव आयुष्यभर सेवा करेल. राजाने ऐकलं, हा 3रा वर्ष आहे मी सेवा करतोय माझ्या राजांचं. या शाहिराला वारसा नाहीये कुणाचा. द्रोणाचार्य जसा शिकलाय ना तसा शिकलाय. यासाठी मदत करणारे माझे आदरणीय गुरुवर्य देवानंद माळी, माझे गुरुबंधू आविष्कार देशिंगे, प्रवीण फणसे, त्यानंतर आमच्या अगदी जवळचे अजून काय कुठे गेले आमचे वैभवजी घरत, शाहीर मोरे यांचा जो विळखा आतापर्यंत ऐकला असेल, सापाचा विळखा बसतो. शाहिराला संस्कार रूपी या शाहिरांचा विळखा आहे, म्हणून आज तुमच्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न करतो. शाहीर
शिवाजी महाराज की सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 3:45. नुकतीच शायरी सेवासुद्धा संपलेली आहे आणि आता आम्ही निघलेलो आमच्या तंबूच्या दिशेने. थोडा 1-1.5 तास आराम करतो आणि लगेचच मग सकाळचे चित्र दाखवतो. आता आम्ही आहोत होळीच्या माळावर. उद्या सकाळी हे ढोल ताशेसुद्धा खाली नसतील. संपूर्ण हा परिसर भरलेला असणार आहे. ढोल ताशांचा नुसता आवाज असणार आहे. जवळपास 10 ते 12 किंवा त्यापेक्षा जास्त ढोल ताशे पथक असणार आहे या ठिकाणी आणि संपूर्ण नाद या ठिकाणी घुमणार आहे. तुम्हाला अर्ज डायरेक्ट सकाळीच भेटतो. सकाळ मित्रांनो, किल्ले श्रीमंत रायगडवरून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि सर्वांना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचीसुद्धा आता सकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी आमचा रेडी आहे. एकेजण आम्ही आमचा संपूर्ण गेटअप चेंज करून थेट त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ढोल ताशांचा आवाज येते त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. तर मित्रांनो, आमचा स्क्वॉड बघा आता रेडी झाली, सगळी टकाटक पोर झालीत रेडी आणि आता आपण डायरेक्ट थेट राजसत्रेवरती जाणार आहोत. सगळी गँग आपल्या पारंपरिक आणि ट्रेडिशनल पोशाखमध्ये सगळी गँग आमची रेडी झालेली आहे आणि आता आम्ही थेट राजसत्रेकडे चालू आहे. थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा. आणि पाहूया आता गर्दी तर भरपूर आहे कारण की शनिवार आहे आणि जागा मिळणं थोडंसं कठीण वाटतं आहे कारण की दरवर्षी आपण जवळपास राजसत्रेच्या समोरच बसले असतो. यावेळी मात्र थोडासा उशीर झालेला आहे आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे आतमध्ये कदाचित कार्यक्रम दाखवता येणार नाही मला असं वाटतं आहे. पण बघूया, मी शक्यतो प्रयत्न करतो की संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर संपूर्ण कार्यक्रम दाखवता आला नाही तर मग तुम्ही आपल्या गेल्या वर्षीच्या किंवा आधीच्या वर्षांच्या सुद्धा व्हिडिओ रेफर करू शकता. सेम कार्यक्रम होतो, त्याच पद्धतीने होतो कार्यक्रम. सकल भजनार्थे गुणगान गायचं आहे. आपण सर्व आणलेलं आहे. अनेकांनी या ठिकाणी सप्त नद्यांचं सप्त जलाचं जवळजवळ एव्हरेस्टवर देखील या ठिकाणी जल आलेलं आहे. हा विशेष योग आहे. ज्या भगिनीने या ठिकाणी एव्हरेस्टवर जिथून आणलेला आहे हा विशेष योग आहे. हा आजचा राज्याभिषेक नव्हे तर या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवाची असलेली गंगा जी आहे ही गंगा या ठिकाणी आणलेलं आहे. सप्त नद्यांचं जल आणलेलं आहे, सप्त सागरांचं जल या ठिकाणी आणलेलं आहे आणि जे आणलेलं साहित्य आहे या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीने आणि त्याचप्रमाणे कोकणगडा मित्र मंडळाने अत्यंत उत्तम अशा प्रकारची सगळी संपूर्ण व्यवस्था केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आता या ठिकाणी आरंभ होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होईल. तत्पूर्वी आपण छत्रपतींचं गुणगान गायचं आहे. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. सर्वांनी म्हणायचं एका मुखातून, आमच्या पाठीमागे सर्वांनी एका मुखातून म्हणायचं आहे. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. तुम्हें नहाने के लिए मैं निर्मला गंगा जल लाया हूँ. आपण या
ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आलो आहे. आपण मानस पूजेतून पूजा करायची आहे. भले तुम्हाला या ठिकाणी वरती नसेल, यजमान दाम्पत्यांकडून पूजा होत असेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही मुखातून म्हटलंय ना की मी गंगाजल आणलंय, तर या ठिकाणी जो मी म्हणतोय त्याप्रमाणे आपण सर्वांनी मुखाने त्या ठिकाणी म्हणायचंय. या ठिकाणी शिवराज्याभिषेकाकरता तुमच्या मुखातून आणण्याची आहे ती मानस पूजा होणार आहे, लक्षात ठेवा. आणि मानस पूजेला अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही महाने मंदिर मला गंगाजल शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. विश्व के सामने के लिए मैं पंचामृत भोजन आया हूँ. विश्व के सामने के लिए मैं पंचामृत भोजन आया हूँ. पंचामृत भोजन आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराज तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. छत्रपतये नमः. ओम अभ्यंजनायक भागमे वैनान प्रीणाति संयुक्त वंदे कर्कधारण औषधि स्नानं समर्पयामि. ओम श्री महाराज वरुण पवन चैव धनागच्छ तथा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पादुके सदा. ओम अस्य श्री रुद्रस्य लक्ष्मी जातवेदो महामः महामः जातवेदो लक्ष्मी मनकामिनी यस्या हिरण्मयी निलयं धामाश्रमरुचा. सणाची या ठिकाणी मानवंदना होत आहे, तरी सर्वांनी जरा शांतता बाळगायची आहे. समोरील सर्वांनी खाली गोविंद बोलो हरि गोपाल बोलो.
पुराण प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस कुलदीप जिजाऊ सुद्धा धनुष्यवादीश्वर लंब प्रतिपाद मोगल साम्राज्य संहारक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धीरज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती धर्मवीर सर्जा धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम नमस्कार रोटीमध्ये ठीक आहे 3 वाजता उभं नको राहू. जय शिवराय मित्रांनो, आता माझ्यासोबत जयेश आहे माझा मित्र. आम्ही टोटल 8 जण आलो होतो या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आणि आता नुकतंच आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळा पार करून आमच्या टेंटच्या इथे रिटर्न आलेलो आहेत. तर आता मला जयेशला काही प्रश्न विचारायचे आहेत कारण की जयेशचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. गेल्या वर्षापासून जयेशसुद्धा आमच्या स्क्वॉडमध्ये ॲड झालेला आहे. तर जयेश, तुझा यंदाचा एक्सपिरियन्स कसा होता राज्याभिषेक सोहळ्याचा आणि तुला काही अशा गोष्टी दिसल्या की काही त्रुटी असेल किंवा काही चांगल्या गोष्टी असतील तर तुझ्या कोणत्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये आल्या तो आम्हाला सांग. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की हा 353वा जो राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे आज, तो अक्षरशः म्हणजे जे लोक इथे उपस्थित नव्हती त्यांना खरं तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही पुढच्या वर्षी तरी नक्की या. हा सोहळा तुम्हाला अनुभवायचा असेल, स्वर्गाचं रूप अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. याची डोळा हे तुम्हाला रूप पाहावं लागेल. आणि मी सुद्धा ही माझी आज दुसरी फेरी आहे. मी मागच्या वर्षी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मला सारखी खंत वाटत होती की मी एवढ्या वर्ष का नाही आलो राज्याभिषेक सोहळ्याला. आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो की रात्रीचं जे वातावरण असतं, अगदी 350 वर्षापूर्वी जे वातावरण होतं तेच वातावरण आपल्याला इथे बघायला मिळते. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही नक्की या, अवघे या. हा गड सर्वांचा आहे, आपल्या राजांचा आहे. आणि अजून एक विनंती आहे की आपण बघतोय आता हे जे जुने स्ट्रक्चर आहेत ते आता दरवर्षी थोड्या विट्या थोडा माती ही आता खाली सरकत चाले. जे शिवभक्त येतात, टेंट लावतात, ते दगड माती काय बघत नाही. दरवर्षी थोडी त्याची लेवल कमी होत आहे. हा इतिहास आपल्याला जपला पाहिजे कारण प्रशासन काही मदत करत नाही. त्यामुळे जर आपण इतिहास जपला नाही तर पुढे कदाचित आणखी काही वर्षात हा नष्ट होऊ शकतो. याला जबाबदार फक्त आपणच असू. आणि दुसरी एक गोष्ट अशी की आता जागोजागी तुम्हाला इथे नुसता प्लास्टिक कचरा म्हणजे हा महाराजांचा गड आहे की कोणता म्हणजे पार्किंग पॅलेस आहे असंच काही कळत नाही. तुम्ही या, काही सामान आणा पण तो सामान सोबत तुम्ही घेऊन जावा किंवा अथवा डस्टबिन आहेत तुम्ही त्याच्यात टाका. असं कुठेही टाकू नका कारण इथे लाखो मावल्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन हा गड शाबूत ठेवलेला आहे.
त्यामुळे माझी नम्र विनंती आहे, बाकी काही करू नका, कमीत कमी गड आपला स्वच्छ राखला गेला पाहिजे, कारण हा गड राखणे ही आपलीच जबाबदारी आहे. नक्कीच मी त्या सर्व दुर्गसेवी संस्थांना सुद्धा मानाचा मुजरा देईन, जे की राज्याभिषेक सोहळ्याला इथे उपस्थित जरी असतात मात्र ते कोणत्याच कार्यक्रमामध्ये उपस्थित नसतात. त्यांचं ध्येय, त्यांचं काम एकच असतं की जे काही कचरा गडावर त्यांना दिसेल ते संपूर्ण कचरा ते गोळा करून गड उतार करत असतात आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट करत असतात. म्हणून अशा सर्व शिवप्रेमी संस्थांचा आम्हाला मानाचा मुजरा आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देईन. आणि सर्व नागरिकांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही जेव्हा ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी किंवा कोणत्याही गड किल्ले फिरत असाल, तुम्ही जो घरून तुमच्या कचरा किंवा खाऊ घेऊन येतात, तर तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल, पाण्याच्या बॉटल काही तुम्ही घेऊन येता, ते तुम्ही रिटर्न आपल्या बॅगमध्ये घेऊन जात चला. कारण की तुम्ही केलेला कचरा ह्या आपल्या गड किल्ले म्हणजे आपले मंदिर आहे, म्हणजे एक पवित्र जागा आपल्यासाठी, आणि ती पवित्र जागा तुम्ही खराब कर हे काही चांगले संकेत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जो करणारा कचरा असाल तो तुम्ही तुमच्यासोबतच घेऊन जात चला, अशी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आता मागून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी येणार आहे. ती पालखी आता होळीच्या माळाकडून जगदीश्वर मंदिराकडे जाणार आहे, तिकडून मग परत ती रिटर्न पालखी करून तिकडे जाणार आहे राजसदरेकडे. असं संपूर्ण आता हा परिक्रमा होणार आहे. आणि आता आपण पालखीसोबतच जगदीश्वर मंदिराकडे सुद्धा जाणार आहोत आणि पाहूया कशा प्रकारे पुढचा पाऊस कसा साथ देतो, कारण की आम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टीसुद्धा एक्सप्लोर करायच्या होत्या, पण थोडीशी वेळेची कमतरता असल्या कारणाने आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करूया एवढं मात्र. माझा गड माझी जबाबदारी. आम्ही जेवढ्या बॉटल इथे 2 दिवसामध्ये यूज केल्या होत्या, जेवढा आम्ही कचरा केला होता तो सर्व आम्ही कचरा इथून घेऊन जाणार आहोत. सर्व ही सुद्धा साफसफाई करणार आहोत. त्यामुळे सर्वांना आव्हान असणार की तुम्ही सुद्धा जेव्हा गडकिल्ल्यावरती येत असाल किंवा राज्याभिषेकसाठी येत असाल तेव्हा प्रत्येकाने माझा गड माझी जबाबदारी ही भूमिका घेऊन कचरा आणि साफसफाई करत चला. त्यांची पालखी आलेली आहे. श्री जगदीश्वर मंदिराकडे जात असताना तुम्हाला पालखी दाखवतो. मित्रांनो, आता समोरून महाराजांची पालखी आलेली आहे. ही पालखी थेट राजसदरेहून आली होती, आता थेट जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहे. अगदी वाजत गाजत पारंपरिक या ठिकाणी मर्दानी खेळ तुम्ही पाहू शकता, आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि शस्त्रांच्या या रॅलीमध्ये ही संपूर्ण वाजत गाजत निघालेली महाराजांची पालखी, अगदी शोभायात्रा. आपल्या आता गड उतरून झालेले आणि आपण आपल्या जिथे गाड्या बाईक पार्क केल्या होत्या त्या ठिकाणावर आलेलो आहेत. आपली मंडळीसुद्धा सर्व पोहोचले आहेत आणि अशा प्रकारे हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 353वा राज्याभिषेक सोहळा अगदी आनंदात आणि दिमाखात पार पडलेला आहे. आता आम्ही सर्वजण घरच्या दिशेने निघणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आपला ब्लॉग संपूर्ण पहा, संपूर्ण राज्याभिषेक सोहळा पहा. यावेळी मी आधीच बोललो होतो की गर्दी भरपूर होती, त्यामुळे मला प्रत्यक्ष राजसदरेच्या समोर बसता नाही आलं, मात्र एका कॉर्नरवरून एका स्क्रीनवरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कशाप्रकारे राज्याभिषेक झाला. आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉगचा एंड करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय. थकलेली आमची मंडळी जरा थकलेली आहेत, मात्र 2 दिवस बरेच धावपळ जरा झालेली आहे, मात्र एक चांगला दिवस होता आमच्यासाठी, चांगला एक्सपिरियन्स होता. 2 दिवस चांगली मजा केली सर्वांनी. आपले अगदी मोबाईल, वायफाय, सगळं इंटरनेट, इंस्टाग्राम सगळं लांब, या सगळ्यापासून लांब होतो आम्ही, आणि अगदी स्वर्गाचा आनंद घेतलेला आहे 2 दिवस. त्यामुळे नक्कीच एक रिफ्रेशमेंट झालेली आहे आणि नवी धावाने आमची सर्व काही ॲक्टिव्हिटी असेल डेली लाईफ ती आता कंटिन्यू करणार आहोत. कारण की रायगड म्हणजे आमच्यासाठी एक ऊर्जा स्रोत आहे आणि इथं आल्यानंतर नक्कीच एक चांगली आम्हाला एनर्जी भेटते. आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात आता काम असो किंवा वैयक्तिक लाईफ असो इथून चार्ज होऊन जाणार आहे, यामध्ये मात्र शंका नाही. चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.